विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रॉपर टू टॉपर बॅच. एक कठोर निर्णय आपण घेतलेला आहे आणि तो निर्णय आपण घेतलाय ॲज अ स्टुडंट. त्यामुळे आपल्याला ना अभ्यास करायचाच आहे. खूप मुलं मला कॉल करतायत, ही बॅच त्यांना जॉइन करायची आहे. काही प्रश्न त्यांच्या मनात आहेत, पालकांच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत. म्हणजे हा व्हिडिओ पूर्णपणे या बॅचच्या इन्फॉर्मेशन रिलेटेड असणार आहे. आता मुद्दा असा आहे, ही बॅच कधीपासून सुरू झाली? केव्हा तुम्ही लॉन्च करणार आहे? लास्ट डेट तुम्ही उद्याची सांगताय. मग त्यानंतर तुम्ही ॲडमिशन देणार आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, निर्णय लवकर घ्यायचा आहे. थांबायचं नाहीये. का मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की हा जो राउंड आहे ना, स्पॉट राउंड, हा मला मुलींसाठी तर नकोच आहे. सगळी फी भरावी लागेल. मग गव्हर्नमेंटने एवढी स्कॉलरशिप दिली त्याचा यूज होत नाहीये. कास्टमधून असाल, कॅटेगरीमधून असाल, तर तिथं स्कॉलरशिप मिळते का? मी तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॉलेजमध्ये चौकशी केली, नाही मिळत. काही टिपिकल कॉलेज देत असतील, पण बाकीच्या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आता ड्रॉप घ्यायचं ठरवलंय, आम्ही घेणारच आहे, असे शेकडो कॉल आता येतात लक्षात घ्या. कॉमन प्रश्न काय आहे? मी तुम्हाला सांगतो. हा पहिल्यांदा प्रश्न आहे बरं का. लाईव्ह लेक्चर. 5 वर्षात मी लाईव्ह लेक्चर माझ्या क्रॅश कोर्समध्ये कधीही प्रोव्हाईड केलेलं नाहीये. लेक्चर रेकॉर्डेड आहेत. 0 टाईमपास. लगेच लेक्चर सुरू करतो मी. काही फालतू बडबड करत नाही. चॅटला रिस्पॉन्सला रिप्लाय देणे वगैरे त्यात काही वेळ आपला जात नाही. मी म्हणत नाहीये की ते चुकीचं आहे म्हणून. पण मी लाईव्ह घेतलेलं नाहीये कधी. कायम आपले रेकॉर्डेड लेक्चर्स असतात. ओके. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मुलांचा टेस्ट. अरे टॉपिक वाईज टेस्ट ही होणारच होतेच. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो दर रविवारी अशा टेस्ट मी अरेंज करतोय. ओके. पण काही दिवसांनी जेव्हा नंबर ऑफ टॉपिक आपले इन्क्रीज होणार ना, तेव्हा नंबर ऑफ टेस्ट सुद्धा इन्क्रीज होणार. मी तुम्हाला सांगतो टॉपिक वाईज टेस्ट म्हणल्या त्याचच आमच्या 75 होतायत. पुन्हा 4-4 टॉपिकच्या ग्रुप टेस्ट, त्याच्यानंतर हाल्फ सिलेबस वरती टेस्ट, त्यानंतर फुल लेंथ टेस्ट. मी तुम्हाला सांगू का सगळ्या टेस्ट काउंट केल्या तर त्या क्लोज टू 100 होणारच. टेस्ट शिवाय एनालिसिस होतच नाहीये हे लक्षात घ्या. टेस्ट खूप इम्पोर्टंट आहेत. प्रामाणिकपणे त्या टेस्ट द्यायच्याच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट डाउट क्लिअरिंग. डाउट क्लिअरिंगला तुमच्यासाठी आहे WhatsApp नंबर माझा. काही दिवसांनी मी तो वेगळा एक नंबर तुम्हाला प्रोव्हाईड करतो. म्हणजे क्रॅश कोर्सच्याच मुलांना तो टिपिकली दिला जातो. त्यात तुमचे डाउट्स येतात ते मी क्लिअर करतो. WhatsAppलाच डाउट येतात. तुम्हाला सांगू का संध्याकाळच्या वेळेस मी फ्री असतो. बरं सगळ्यात महत्त्वाचं फोन कॉल. काही दिवसांनी मी एकही फोन कॉल रिसीव्ह करत नाहीत. अगदी नातेवाईकांचे फोन कॉल, मित्रांचे फोन कॉल सगळं नाही. तुमचे डाउट आणि मी असतो लक्षात घ्या. ओके. बरं त्याच्यानंतर महत्त्वाचं हे तर तुमचे कॉमन प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, की कोर्स आहे कुठं? तर कोर्स आहे सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवरती. बरं. ॲप डाउनलोड केलं, की पहिल्यांदा ॲपमध्ये स्टोअर ऑप्शन आहे तिथं जावा. स्टोअर ऑप्शनमध्ये गेलं, की तुम्हाला ड्रॉपर टू टॉपर बॅच दिसेल त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला आय एम इंटरेस्टेड असं दिसेल त्याला क्लिक करा. मग तुम्हाला बाय नाऊ ऑप्शन दिसेल. पण लॅपटॉप, कॉम्प्युटरवर मला बरीचशी मुलं म्हणले, की हा ऑप्शन नाही. डायरेक्टली बाय नाऊ दिसतंय, व्हिजिबल आहे. बाय नाऊला क्लिक केलं, की बघा बाय नाऊला तुम्ही जर क्लिक केलं, की त्याच्यानंतर तुम्हाला वेगळे-वेगळे पेमेंट ऑप्शन दिसतील. तुम्ही कुठलाही Google Pay, PhonePe, यू-पी-आय आयडी काहीही वापरू शकता. कुणाचाही नंबर तुम्ही तिथे देऊ शकता. कुणाचाही म्हणजे आपल्या आई, पप्पा, मोठा भाऊ असेल, बहीण असेल, कुणाचाही. लॉगिन तुम्ही तुमच्या ह्याच्यावर करा. पेरेंट्स लॉगिन बिलकुल करू नका. तुमच्या ह्याच्यावर स्टुडंट्स लॉगिन करा. तुमच्या मोबाईलवर, तुमच्या डिव्हाइसवर. पण तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून कुणाचाही Google Pay, PhonePe नंबर दिला, की त्यांना पेमेंट रिक्वेस्ट जाईल. त्यांनी एक्सेप्ट केली, की तुम्हाला कोर्स ओपन दिसेल. पण मुद्दा म्हणजे या स्टेजला किती पोर्शन झालेला आहे? तर जास्त झालेला नाहीये. हां, आम्ही जस्ट आत्ता सुरुवात केलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, की उद्यापासून ना नवीन टॉपिक सुरू होतोय मॅट्रायसिस. आता मी तुम्हाला सांगतो माझी स्ट्रॅटेजी एकच आहे. उद्या नवीन टॉपिक आहे मॅट्रिक्स म्हणूया आपण. ॲट एनी कॉस्ट याचा व्हिडिओ तुम्ही उद्या मिस नाही करायचा. तो बघायचाच. पण त्याचबरोबर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ आता ट्रिगो 2 आता बरेचशी मुलं त्यांनी ट्रिगो 2 ऑलरेडी संपवलंय कारण फ्री कंटेंट होता. नाही, तर ह्याला सुरुवात करूया कारण ह्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलस जमणार आहे. ओके. आता ट्रिगो 2 तुम्हाला झाल्यानंतर मग तुम्ही केमिस्ट्रीचा सोल्युशन घ्या. मग फिजिक्सचा वन शॉट ग्रॅव्हिटेशन लेक्चर आहे 11th स्टँडर्ड तो घेऊ शकतो. पण आपण ठरवूया ना. एकदम सगळं नाही होणार. एका वेळेस पहिला टॉपिक रेग्युलर होता तो घ्यायचा. मग त्याचबरोबर गंमत तुम्हाला सांगतो आपली ऑर्गॅनिकची सीरीज सुरू आहे गेली 4-5 दिवस. त्याच्यावरचे व्हिडिओ मात्र तुम्ही स्टार्टला मी म्हणतो हे राहू दे ट्रिगो 2. ऑर्गॅनिकचे व्हिडिओ तुम्ही जर घेतले तर फार छान होईल. म्हणजे उद्या मॅट्रिक्स, आज ऑर्गॅनिकचे 4 व्हिडिओ संपवा.
मी तुम्हाला होमवर्क दिलाय त्याच्यामध्ये. खूप होमवर्क दिलेला आहे. 10-15 मिनिटाचे माझे ऑर्गॅनिकचे व्हिडिओ आहेत. महिनाभर ऑर्गॅनिकची सीरीज सुरू राहणार आहे. त्यानंतर काय थांबणार आहे का? नाहीये. ऑर्गॅनिकमध्ये मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. बरं, सगळ्यात महत्त्वाचं की सी होईपर्यंत 3,000 फी आहे. त्या तिन्हीही विषय मीच शिकवणार आहे. डाउट क्लिअरिंगला मी असणार आहे. त्याचबरोबर थोडीशी टीम पुन्हा डेव्हलप होणार आहे. आता ती मुलं त्यांच्या ॲडमिशन्समध्ये गुंतलेत. आपले जे डाउट सॉल्व्हिंगच्या टीममध्ये 4-5 मुलं आहेत. ते ऑलमोस्ट सगळेच 99 आहेत. काही मुलं 99.9 वाले पण आहेत. प्लस माझा मोठा मुलगा आहे, तो आता सी-यू-पीला 3rd इयरला आहे. तोही डाउट सॉल्व्हिंगच्या टीममध्ये असणार आहे. तर काळजी काही करायची गरज नाहीये. हो, अजून महत्त्वाचा प्रश्न, की पोर्शन काय असणार आहे ह्या बॅचसाठी? तर या बॅचचा सगळ्यात मोठा एडव्हांटेज आहे, की बोर्डच्या एक्झाममध्ये ही बॅच बंद असणार नाहीये. मला आत्तापर्यंत तसं करावं लागत होतं गेली 4 वर्ष. कॉमन बॅच मी लॉन्च करायचो. नंतर माझ्या लक्षात यायचं, की रिपीटर मुलं आहेत ना, त्यांना पण विनाकारण कोर्समध्ये थांबावं लागतं. पण रेग्युलर मुलांना बोर्डची एक्झामची तयारी करायला नको का? किंवा बोर्डची आता उद्या बोर्डचा फिजिक्सचा पेपर आहे. तुम्ही थोडंच क्रॅश कोर्सचा व्हिडिओ करणार आहे. म्हणून तर ही बॅच वेगळी आहे ड्रॉपर टू टॉपर. तर त्या मी तुम्हाला सांगतो त्याचा प्लस पॉइंट काय, की बोर्डच्या एक्झाममध्ये आपला कोर्स सुरू राहणार आहे. आणि माझं टार्गेट आहे, सांगू का सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. जानेवारी एंड पर्यंत हा ॲट एनी कॉस्ट तुमचा पोर्शन क्लिअर करून टाकायचा. म्हणजे आपल्याला पूर्ण मार्च आणि एप्रिल हे 3 महिने समजा एखादा दुसरा टॉपिक राहिला तर राहू शकतोय, पण यात अगोदरच कव्हर होईल ना. फुल लेंथ टेस्ट आपण देऊ शकतोय त्यावेळेस आणि द्यायचे आहेत. ही ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे ना माझ्यासाठी जबरदस्त ठरणार आहे. ओके, सांगू का तुम्हाला? जेव्हापासून ह्या बॅच लॉन्च केलेत ना, गेली 4 वर्ष, 5 वर्ष, बॅच लॉन्च झालो, की मी कुणाचाही नसतोय. म्हणजे फोन मित्र ओरडतायत, नातेवाईक ओरडतायत, कुठे जाता येत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, कायम ते शेड्यूल, ते व्हिडिओ लेक्चर हे बघावं लागतं. ऑफलाईनचा लोड जरी असला, मी खुश आहे. हां, मी खुश का आहे? कारण मुलांना अतिशय अफोर्डेबल फीजमध्ये मी हे प्रोव्हाईड करतोय तिन्ही सब्जेक्ट. ओके. आणि गंमत सांगू का? बरेचशी मुलं म्हणतात, की "सर आम्ही ऑलरेडी एक दुसरी कुठलीतरी बॅच घेतलेली आहे." ही बॅच घेऊन पण तुम्ही ही बॅच घेऊ शकता. कारण माझ्याकडे बरेचसे ड्रॉपर असे होते, की ज्यांनी ऑलमोस्ट 2-2, 3-3 बॅचेस घेतल्या होत्या. सगळे ते व्यवस्थित फॉलो करत होते. आणि का वेळ आहे ना, दिवसभर वेळ आहे. होऊ शकतं. मग तुम्ही मला सेल्फ स्टडी कधी करणार? करायचं म्हटलं तर सगळं होऊ शकतं. आता निर्णय घेतलाय तर यश मिळवून दाखवायचंय. काही डाउट असेल तुम्हाला ड्रॉप रिलेटेड तर या नंबरवर अगदी बिनधास्त कॉल करा. ओके. मी तुमचे कॉल रिसीव्ह करायला आहेच तयार. ऑल द बेस्ट.